लोकशाहीवर घाला घालणारे जनसुरक्षा विधेयक त्वरित रद्द करा. नाशिक शहर काँग्रेसची मागणी. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांना संपविणारे तसेच लोकशाही पद्धतीने न्याय मागणाऱ्या सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणणारे हे जनसुरक्षा विधेयक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांप्रमाणे दडपशाहीने जनतेचा आवाज दाबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणण्यात आलेले आहे. त्याचे काँग्रेस पक्ष निषेध करतो व नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे विद्याग्रंथ व्हावे म्हणून एकमुखी मागणी करीत असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली. जनसुरक्षा विजयामुळे सामान्य जनतेची मूलभूत अधिकार काढण्याचा घाट भाजपा सरकारचा आहे. सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या व लोकशाही पद्धतीने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दडपशाहीने दाबण्याकरिता हे विधेयक मुद्दामहून भाजपा सरकार लादत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या तरतुदींप्रमाणे देश न चालवता हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. त्यामुळे यांचा कुटील हेतू सामान्य जनतेने ओळखावा असे आवाहन याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले. नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक व्हावे म्हणून आज शहर काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ काँग्रेसने उल्हास सातभाई, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आदींनी केले. या निदर्शनाच्या वेळी मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तन्वीर खान, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शर्मा, नाशिक शहर काँग्रेस आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्यालयीन सरचिटणीस राजकुमार जेफ, माजी नगरसेवक लक्ष्मणराव धोत्रे, जिल्हा NSUI अध्यक्ष अल्तमश शेख, संतू पाटील जायभावे, धोंडीराम बोडके, नाशिक शहर काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अण्णा मोरे, रोहन कातकडे, कुसुमताई चव्हाण, जुलीताई डिसूजा, गुड्डी खान, इसाक कुरेशी, राहुल सूर्यवंशी, प्रकाश माळी, सोमनाथ मोहिते, सचिन हाके, असलम पैलवान, किरण खरे, अशोक लहांगे, अनिल बहोत, निखिल शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, भाजपा सरकारचा धिक्कार असो, जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे आदींनी मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने हे जनसुरक्षा बिल पास केलं आणि कुठेतरी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम केलं. आत्ताच टकले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की संविधान जेव्हा या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे, त्याच पद्धतीने लोकशाहीचा एक पाया म्हणजे एक आंदोलन असतं. आणि मग ज्या आपल्या मूलभूत हक्कांकरता जर जनतेने कुठलं आंदोलन केलं तर त्याच्यावर गदा आणायची, बेकायदेशीर आंदोलन म्हणून त्याला जेलमध्ये टाकायचं. उद्या कुठलाही सामान्य व्यक्ती, जसं शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, मग शेतकरी आंदोलनं बसतात. आता आदिवासी विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन नाशिक शहरामध्ये चालू आहे. मग हे आंदोलन जे चालू आहे संविधानाला धरून चालू आहे, लोकशाहीला धरून चालू आहे. अशा आंदोलनं नको व्हायला फडणवीस सरकारला याच्या आडून भांडवलदारांना ज्या पद्धतीने मालमत्ता विकण्याचं काम केलं त्यांनी सामान्य जनतेने त्याच्या विरोधात जाऊ नये म्हणून हे जनसुरक्षा बिल मुद्दामून आणण्याचं केलेलं आहे. परंतु या देशातील जनता सुज्ञ आहे. आपले हक्क, आपले मूलभूत हक्क त्यांना माहिती आहे. त्यामुळे या जनसुरक्षा बिलाला काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शहरातील पदाधिकारी आंदोलन आम्ही विरोध करतोय. आणि मला माहिती आहे भविष्यामध्ये ही जनताच या सरकारचं पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही आणि हे विधेयक एक दिवस त्यांना मागे घेतल्याशिवाय थांबता येणार. जनसुरक्षा बिल संपूर्ण मसुदा जर वाचला तर त्याच्यात लक्षात येतं की हा जनतेच्या सुरक्षेबद्दलचा एक शब्द पण नाहीये. सगळं सरकारच्या सुरक्षेसाठी म्हणून याच्यात केलेलं आहे. आणि त्याची पण काही व्याख्या नाही. म्हणजे एखादं आंदोलन असेल, एखादी कोणतीही कृती, त्यांनी असं म्हटलंय बेकायदेशीर कृती, तर कोणती कृती बेकायदेशीर याची काहीही व्याख्या केलेली नाही. उद्या हास्य क्लबच्या लोकांना सुद्धा म्हणतील की तुम्ही सरकारवर हसताय आणि त्यांना अटक करून घेऊन जातील. हा मुळात या देशाच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क
भारताच्या नागरिकाला दिले, मग ते संचाराचे असतील, ते एकत्र येण्याचे असतील, ते संघटन करण्याचे असतील, ते अभिव्यक्तीचे असतील, या सगळ्या स्वातंत्र्यावरती पूर्णपणे हल्ला या जनसुरक्षा बिलाने केलेला आहे. त्याच्यामुळे याच्या विरोधात निषेध करणं हे आमचं कर्तव्यच आहे, कारण त्या संविधानाचे निर्माते काँग्रेस आहेत. त्यामुळे 100% याच्या विरोधात लढणार. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हाच कायदा ब्रिटिशांनी आणला होता पब्लिक सेफ्टी ऍक्ट नावाने. यांनी त्याचं फक्त भाषांतर केलं जनसुरक्षा. आणि पब्लिक सेफ्टी ऍक्टच्या विरोधात भगतसिंगांनी संसदेत बॉम्बस्फोट केला होता की या देशाच्या सरकारचे कानठळ्या बसाव्या यासाठी म्हणून तो केला होता. आज ती पुन्हा इंग्रजांनी आणलेली वेळ फडणवीसांचं सरकार आणतंय, तर इंग्रजांच्या विरोधात जसे लढलो त्यापेक्षा तीव्रतेने आत्ता लढू. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.